काय असेल बोला. परत बोला गणपती बाप्पा मोरया. दोघात बोला ना गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हलर्स कट्टा आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आमची पिकनिक निघाले. पिकनिक का दौर आहे ये मतलब म्हणजे विषय असं आहे की पावसाळा आलं की कशी बेडकं बाहेर निघतात तसे आमच्या पिकनिक निघतात. तसे आम्ही पिकनिकला चाललो आहे खेडला, रत्नागिरीतल्या खेडमधील खोपी शिरगाव आणि वरती सिंधी घाट आहे जिथे रघुवीर घाट म्हणून फेमस आहे. तिकडे चाललो आहे. खूप भारी असा स्पॉट आहे. सगळे चारी साईडने पूर्ण घाट आणि डोंगर, आपले धबधबे, खेकडी वेकडी सगळं काय हिरवं हिरवं सगळं निसर्ग बघायला मिळणार आहे. हे गाव आहे आमचे मोरे, रणधीर मोरे साहेब यांचं गाव आहे. काय बोलता मोरे, कसं आहे आपलं गाव? मस्त, एकदम छान. बाकी सगळं नवीन महाबळेश्वर. काय बोलला? नवीन महाबळेश्वर आहे. आवाज जोरात मोठे. नवीन महाबळेश्वर आहे ते. अजून 5-6 वर्षांनी तुम्हाला महाबळेश्वरला जायची गरज नाही. माझ्या गावाला आलं तर मी महाबळेश्वरला आले तर तुम्हाला पिकनिक होऊन जाईल. आणि एक म्हणजे यांचं गाव आहे ना ते कोकण आणि सातारा या बॉर्डरवर आहे. त्यामुळे अर्धा यांचा जो भाग आहे मोऱ्यांचा म्हणजे आपण जिकडे जाणार आहोत तो वरचा भाग आहे तो आहे सातारा साईडला आणि ते व्याघ्र प्रकल्पात आहे, अभयारण्यात आहे. त्यामुळे अजूनच वेगळंच काहीतरी आहे. जावळीचं खोरं, जावळीचं खोरं ऐकलं असेल ना तुम्ही मोऱ्यांचं. त्या आपण आता जावळीच्या खोऱ्यात जाणार आहोत आणि तिथली निसर्ग, तिथल्या गोष्टी आपण पाहणार आहोत कशा प्रकारे. तर या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ही सिरीज बघायला विसरू नका. जस्ट आले आम्ही पनवेलला. पनवेल राईट साईडला एक स्पॉट आहे, माहिती असेल तुम्हाला, वडापाव फेमस. लेफ्ट साईडला इकडे पेट्रोल पंप. आता तिकडेच गाडी चालली. पेट्रोल पंपलाच गाडी घेतली. आता बघा जरासं वॉशरूमला वगैरे जाऊया. वॉशरूमला जाणं जरुरी आहे भाई. वडापाववाल्याचं नाव काय आहे? श्री दत्त गुरु स्नॅक्स. तिथे लालवालं तिकडे शिवला सगळे उतरा, गाडी खाली. तर मित्रांनो आम्ही आलो आता जेवायला. चिकन लपेटा फेमस, साई कृपा इथे पनवेलला चिकन लपेटा खायला. म्हणजे जाता जाता आता आम्ही चिकन लपेटा बघा काय काय खाणार आहे. खूप गर्दी आहे इकडे. गर्दी बघा, जवळजवळ 50 गाड्या पार्किंगमध्ये आहेत. 50, त्यात आमची एक आली 51. अशी जागा मोजल्या नाहीत पण अंदाजे सांगतोय. पण भारीच आहे, खूपच फेमस झालं आहे. तर मित्रांनो आलो आहे आम्ही लपेटा खायला, साई लपेटा फेमस. गर्दी बघा किती. हे आम्ही इकडे बसलो. आतिश, निलेश राजा, तिकडे मोरे, महादेव, मुकेश यादव, अनिल दादा आणि हा चंदू दादा. आणि हे ऑफिसला, आपल्या ऑफिसला नाही, ऑफिसचंच आठवते मला. आणि या हॉटेलला गर्दी बघा, तुफान गर्दी आहे. आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार असून एवढी गर्दी आहे तर मला वाटतं सॅटर्डे संडे फुल गर्दी असेल. आणि विकेंडला जेव्हा सुट्ट्या असतात गव्हर्नमेंटच्या हॉलिडेज वगैरे तेव्हा तुफान गर्दी असते. बघूया आता टेस्ट वगैरे करून मग तुमच्याशी बोलतो कशा प्रकारचं लपेट आहे. तर मित्रांनो आलो होतो आपलं हॉटेल साई कृपा फेमस लपेटाला. एवढी काही खास चव नाही, आपण जे घरी खातो तशाच प्रकारची चव आहे. काय उगाच एक तर ढेंगा टाकत येऊ नका, कारण तशीच जर चव असेल तर आपली आई चांगली बनवते घरातली. तर सांगण्याचं हेच होतं आपलं की बाबा फक्त एक रील्स व्हायरल होते आणि म्हणून लोक इथे येतात, बाकी काय त्याला हे नाही. तर आता आपण निघणार आहोत इकडून डायरेक्ट खेडला. बघूया मोदी काय काय अजून बघायला मिळतं.
आम्ही बसलो आता नागोठण्याच्या खाली आधी. आता याच्या पुढे नागोठला लागेल. नागोठल्यानंतर आम्हाला पालीफाट्यानंतर आम्ही कोलाडला पोचू. कोलाडनंतर बाकी भरपूर अजून प्रवास बाकी आहे. आता वाजले संध्याकाळचे जवळजवळ 5 वाजत झालेत आणि आम्ही अजून इकडेच आहे. खतरनाक. आता ट्रॅफिकचा विषय तर नाही आहे. पाऊससुद्धा चांगला पडला आहे. समोर दिसत असेल बघा, रस्ते ओले झालेत पूर्णपणे. या साईडला पाऊस जास्त पडतो. आपल्या मुंबईपेक्षाही मला वाटतं जास्त पाऊस इकडे पडतोय असं वाटतंय. मजा येते पण ट्रॅव्हल करायला. खूप दिवसांनी या साईडला आपण पनवेलच्या पुढे आलो आहे, नाही तर काय कधी त्या इकडे आलो नव्हतो. मोठे कॉफी घेऊन आलेत आता आम्हाला महादेव सांगणार आहेत कॉफी कशी झाली. पिया कॉफी पिया. आपल्या कोकणातली सुप्रसिद्ध कॉफी नेस कॉफी कशी वाटते? छान आहे ना. तर मित्रांनो मी सुद्धा आता कॉफी पितो आणि मग तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो आपण आलो आता खेडला. वाजले संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 9:15 8:30. हा जो हॉटेल आहे ना समोर चंदी हवेली लय भारी आहे. हा रोड आहे आपला खेडचा. इकडे या साईडला गेलं तर आपण परत मुंबई. या साईडला आहे आपलं गुहागर रत्नागिरी वगैरे गोवा. गाडी इथंच लावले आहे. सगळी मंडळी आहे. आम्ही आलो हॅप्पी धाबाला. रात्रीचं जेवणाचं सगळं पार्सल घ्यायला आलो आहे कारण आता जेवायला भूक तर लागले. पार्सल घेणार आणि मग घरीच जाणार आणि मग जेवणार. आता काही गाडी कुठे थांबणार नाही. इथून फक्त आम्ही पार्सल घेणार आहोत आणि घरी जाणार आहोत. तर मित्रांनो आम्ही एकदाचे पोचलो आपल्या खेडला. खोपी शिरगाव या गावात आलं. आता रात्रीची वेळ आहे. वाजले 10 आणि खूपच वेळ गेला. ट्रॅफिक वगैरे काही नव्हती. पण एक सांगतो की गणपतीला जेव्हा आपण गावी येऊ तेव्हा खूप त्रास होणार आहे. अजून काय रस्त्यांचं काम पूर्ण नाही आहे. जास्त व्हिडिओमध्ये बोलता नाही आलं कारण प्रवास खूप मोठा होता. ट्रॅफिक अजिबात नव्हती. आम्हाला कसं तरी लवकर आपल्याला या डेस्टिनेशनला यायचं होतं. आता दाखवण्यासारखं इथे काही नाही किंवा काळोख झालं आहे. आता मस्तपैकी जेवायचं आणि आराम करायचा. तर ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये कारण याच्यानंतरचा जो ब्लॉग येणार आहे तो खूप खतरनाक असणार आहे. म्हणून आता बाय बाय. तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो.